हो तेच करायला लागले. आपण वरती चढल्यानं पण खाली उतरतो. जायला पाहिजे होतं आतमध्ये. पाय पडून तरी जायचं. आता येत नाही. तुम्हाला काय का बघ तिला दिवा लावायचा होता तुपाचा. माशीच पाहिजे होती. बरोबर. चेहरे बघण्यासारखे, मंदिर बघण्यासारखे. असं दोन चाल बसलं चालेल तसं काय. अहो ज्ञानोबाने म्हटले ऍक्च्युली देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साडी गेल्या. देवाच्या ठिकाणी आले क्षणभर थांबते सार्थ घडते. हे बाळांनो इकडे माहिती घ्या 2 मिनिटं इथं बसा. हे लागायचं महत्व आहे का?
तर सांगू का जमा घ्या उभे बसले बरं आहे का. आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या घराण्यात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, महादेव, नारायण, त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे म्हणून या ठिकाणी माहिती देतो. लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडा खालून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकात. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकात वैकुंठाला गेले. हे महाराजांचं मुख्य दर्शन. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समोर ते कमान दाखवले, ते वानंगाचं वाहने गडू पक्ष, ते साक्षात ह्या ठिकाणी उतरलं. तुकोबारा त्या पक्ष बसून ते घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जे झाड आहे ते तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. ह्या ठिकाणी 4 ते 5 ला केत्र भरती. 12:05 हे झाड आपोआप हल्लात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, त्या ठिकाणी तो 1 मैलावरती आहे. पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपोषण केलं शिळेवर बसून. 13 दिवशी म्हणजे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुरहून देव या ठिकाणी आले. तुकाराम महाराजांचे पूर्वज होते विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. ज्यावेळेला त्या धुतान झाला, जे विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळी ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताची जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबा राया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजांकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मिळलो तर माझी देहाला तुम्ही मुठ माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करीन. तुकाराम महाराज अगोदर जातात, मागावून ते वाढले गेले. इथनं सुदुंबर गावे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काय गाडला जात नाही, ते आपोआप वरती येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरून आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराज वैकुंठ जाता वेळेत भागीरथबाई सासरी होती, नांदेडला गेलती. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडेतून वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, उडी डोळ्यात टाकली, मच्छन मच्छवर झल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, तर ते तारले गेलं. आणि संत निळोबा राया ते आहेत पारनेर तालुका नगर जिल्हा, पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबा राया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबा रायांच्या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्नना पाणी घेता. स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले, देवा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबा रायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थना वाचून याला सिक्का, प्रल्हाद कैवरी दत्ताची दंड या, स्तंभी देवराया प्रगटोणी, तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला, निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा, तुकाराचा धावा करीत असे. असा निळोबा यांनी त्याला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला, देवानी तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबा रायाचे ते 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घराण्यातला इथं पुजारी आहे. इथं पांडुरंग तुकोबाला रोज सकाळी महापूजा असते, महापूजा कोण नैवेद्य असतो. जर आपली इच्छा असेल, आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काय जबरदस्ती